हाय मैत्रिणींनो, आज पाहूया आपण छान अशी कढीपत्त्याची चटणी. एकदम खमंग होते. त्यासाठी मी इथे 1 वाटी कढीपत्ता, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी जवस, अर्धी वाटी खोबरं, 1 वाटी तेल, थोडा लसूण, मीठ, लाल तिखट, 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरे हे साहित्य घेतले आहे. सर्वात अगोदर आपण येथे कढईमध्ये जवस भाजून घेऊ. जवस भाजत असताना तडतड उडतात. त्यासाठी थोड्या मंद गॅसवरच सतत हलवत राहून छान अशी भाजून घ्यावी. कढीपत्ता हा बहुगुणी आहे. रोजच्या आहारामध्ये आवश्यक आहे. परंतु आपण भाजीमध्ये किंवा वरणामध्ये जरी घातला तरी काही जण त्या काढून खातात. अशी चटणी करून ठेवल्यानंतर एकदम छान असं तोंडी लावण्यासाठी ऑप्शन्स आहे. नंतर त्यामध्ये 1 वाटी तीळ घालून घेतले व दोन्ही पण छान असं भाजून घेतले. जवस पण छान असतात आरोग्यासाठी. त्यामध्ये फायबर असतात, त्यामुळे आहारामध्ये असलेले चांगलेच असते. नंतर हे भाजलेले काढून घेतले. नंतर जिरे आणि धने थोडे भाजून घेतले. त्यामध्ये बारीक करून घेतलेले खोबरं पण टाकून भाजून घेतले. छान असं लालसर होईपर्यंत भाजले. नंतर हे काढून घेऊन लसूण पाकळ्या, खोबरं आणि धने भाजल्यानंतर काढून घेतले व त्यामध्ये लसूण पाकळ्या टाकून त्या पण थोड्या भाजून घ्यायचे. लसूण पण भाजल्यानंतर काढून घेऊन कढईमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचे व त्यामध्ये कढीपत्ता टाकून छान असा भाजून घ्यायचा. कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला. ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूप छान होते. ज्यांना भाजीमधील कढीपत्ता काढून टाकायची सवय आहे, आवडत नाही, त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे. एकदम चवीला तोंडी लावण्यासाठी खास आहे. एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा. एकदम टेस्टी अशी छान खमंग चटणी तयार होते. नंतर कढीपत्ता भाजल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला व हे सर्व मिश्रण वाटून घेतले. सर्व साहित्य भाजलेलं आणि लसूण, लाल तिखट, मीठ हे सगळं
सर्व मिक्सरमध्ये टाकून घेऊन एकदम छान अशी बारीक चटणी करून घेतली। तयार आहे इथे एकदम छान खमंग अशी टेस्टी कढीपत्त्याची चटणी। तोंडाला चव नसेल तर एकदा ही चटणी खाऊन पाहिली तर खूप छान तोंडाला चव येते। नक्की ह्या पद्धतीने करून पहा। माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।